मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून आलेल्या सुमारे 50,000 लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढलाय। हा मोर्चा डहाणू तालुक्यातील सारोटे येथून सुरू झाला असून रात्री मनोर येथे मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। जोपर्यंत सरकारच्या वतीनं निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे। अखिल भारतीय किसान सभा, AIKS, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (SITU), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना एडवा, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच AARM यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या। या मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि AIKSचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि SITUचे राज्य सचिव, डहाणूचे 2 वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिव मंडळ सदस्य आणि AARMचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत। उद्या CPMचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, सर्व देवस्थान, इनाम, वर्कर्स आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे, मोदी सरकारने रद्द केलेले मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, 4 श्रमसंहिता रद्द करणे, वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे, शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे अशा या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।